आज 95 दिवस झाले, 3 महिने होत आलेत आणि 3 महिने होऊन सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीचा आरोपी अटक झाले। आता न्यायाधीशांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की पोलिसांनी मारलं। पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्या ठिकाणी ऑलरेडी आला होता की सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड हे मारहाणीमुळे झालं। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचं प्रेत त्या फ्रीज मध्ये होतं। नेमकं सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर किती जखमा आहेत हे कळायला तयार नव्हतं। त्यावेळेस हाच दीपक केदार आत घुसून फ्रीज मधून त्याची बॉडी काढून पूर्ण आलटी पलटी करून बघून त्याचे फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि ते फोटो आणि व्हिडिओ काढल्यामुळे त्यांची त्या ठिकाणी दानादान झाली की हा थेट पुरावा महाराष्ट्रापुढे गेलाय की याला मारलंय। आणि आम्ही त्याच वेळेस सांगितलं होतं की पोलिसांनी मारलंय, पण ज्यांनी मारलंय त्याचा मुख्य सूत्रधार घोरबांड राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत फिरताना दिसतो। न्याय आम्हाला जात बघून मिळत नाही, परिस्थिती बिकट झाली, आंदोलनाचा परिणाम होत नाही। आज जर तुम्ही गांभीर्याने बघितलं तर महाबोधी बुद्ध विहार वाचवण्यासाठी पुण्यामध्ये लाखो लोकांचा मोर्चा निघाला आणि त्या मोर्चाची बातमी चॅनलवर नाही। ज्या वेळेस पंचशिलाचे त्या ठिकाणी झेंडा घेऊन मोर्चे लाखोच्या संख्येने निघायला लागले, त्यावेळेस या व्यवस्थेच्या लक्षात आलं की हे जर पंचशिलाची ताकद जगाला दिसली तर जगाचं लक्ष भारताकडे जाईल, कारण सर्वात जास्त बौद्ध कंट्र्या या ठिकाणी आहेत। आणि म्हणून ह्या आंदोलनाचा आवाज दाबण्यासाठी त्यांनी औरंगजेबाची कबर काढली, नागपूरची दंगल केली, का तर आमचं आंदोलन या ठिकाणी दाबायचं।